आणि नाहीये त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. काय काय मागण्या असणार आहे तुमच्या? माझी 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी आहे, क्योंकि आज 2 लाख रुपयामध्ये 1,70,000 रुपयाची माझी किस्त आहे. जे घरची आज 7-8 महिन्यापासून घराची किस्त भरत नाही. मेंटेनन्स आहे 30,000 रुपये दर महिना. काय करणार मी? आज मुलगा बेरोजगार घरामध्ये आहे, काय करणार सांगा तुम्ही? 2 लाख मध्ये काय होणार? त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे. तुमची जी इतक्या वर्षांपासूनची एक मागणी होती की प्रथम पत्नीचा दर्जा तुम्हाला मिळायला हवा, आज तो मिळालेला आहे. कोर्टाने तसा निर्वाळा दिलाय. घरातल्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या? कारण बऱ्याच घरातल्यांच्या घरामध्ये कोणी नाही, घरामध्ये कोणी नाही आहे असा जे प्रतिक्रिया देईल. माझी आई होती, त्यांचे पण निधन झालेलं आहे. हे सगळं किती फार जास्त इमोशनली तुम्हाला फॉलो करणार? एक महिलांचं लढणं खूप मोठं असते आणि मी आज गेले 3 वर्षापासून एकटी लढत आहे, एकटी. माझ्याकडे पैसे पण नाही होते, सगळे जेवर मी बिकून टाकलेले आहे आणि खूप अवघड परिस्थिती होते. बीड़ से बम्बई आना, बम्बई से बीड़ जाना, आज अकेले लड़ना. कलेक्टर ऑफिस में मुझे मारा था गुंडे ने, वाल्मीकि कराड़ जैसे गुंडे ने एक औरत को मारा था. मेरे गलत तरीके से मुझे छुआ था, पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है. तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है. और एक औरत झूठी नहीं होती है. मैं अकेले होती तो 50 करोड़ रुपए का कंसेंट्रम हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है, आप देख सकते हो. वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाइड कॉपी दे सकती हूँ आपको. मैं रकेल नहीं हूँ, मैं धनंजय मुंडे की पहली पत्नी हूँ. यही मेरी लड़ाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है. और आज मैं एक ही बात बोलती हूँ औरतों से, भारत की महिलाओं से मैं एक ही आह्वान करती हूँ, कभी ये सोच के चुप ना बैठे कि सामने वाला बड़ा आदमी है, कि सामने वाला मंत्री है, कि सामने वाला कितना पैसे वाला है. मैं जब लड़ना शुरू करा था मेरे पास 1 रुपया नहीं था, मेरा घर कर्जे में था, मेरी गाड़ी उठवा ली गई. आज नौकर के पास 4-4 हजार कोटी का प्रॉपर्टी निकल रही है, पर हमारे पास घर की किस्त नहीं भरा रही है 7 महीने से. करुणाताई, तुम्ही घरगुती हिंसाचाराचा सुद्धा आरोप केलेला होता. तो आरोप सुद्धा कोर्टानं पार्शली मान्य केलेला आहे. काय काय तुमचे मुद्दे होते जे तुम्ही त्या ऍप्लिकेशन मध्ये केलेले होते? माझी आईचं निधन झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि माझी बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे. माझ्यासोबत मला 2 वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला. 45 दिवस एरवाडा सारखे जेलमध्ये मी रेहून आलेली आहे. कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी, पण एरवाडा जेलमध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार, कोणी मला काढणार. आणि एट्रॉसिटी सारखे केसमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोटीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे, 2 कोटीचा गुंडा, ते माझ्यासोबत मारहाण करताय. बायको सोबत, मंत्रीची बायको सोबत मारहाण करताय. मेरे गाल पे मारता है, वो मुझे गाल पे छूता है, मुझे गलत जगह पे छूता है. और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है, कोई सीएम कुछ नहीं करता है. मेरे परिवार के लोग चुप बैठते हैं. नहीं, मैं कब की आत्महत्या कर लेती, मैं अपने बच्चे की कसम खाती हूँ. मैं कब के, एक बार मैंने सुसाइड की कोशिश भी की, पर मुझे सब लोगों ने समझाया कि बच्चों का मुंह देखो, बच्चों को अमेरिका पहुंचा दिया जाएगा, तुमको कुछ हो गया तो फिर ऐसे राक्षस पनपेंगे, बढ़ेंगे, बहुत आगे बढ़ेंगे राक्षस. न्याय चालू आहे. हे डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते याच्यासाठीही आहे. जे कराडांनी तुम्हाला मारहाण केली असं जे तुम्ही सांगता आहात, तेव्हा तुम्ही ही गोष्ट धनंजय मुंडेंना सांगितली होती का? त्याचं पुढे काही केस मध्ये रूपांतरण झालं? धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये. हा, आणि जे हे होता वाल्मिकी कराडनी ज्या वेळे मला मारला होता, कलेक्टरला मी निवेदन दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला, आणि जे डीजी कडे पण निवेदन दिला की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या. आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही. हा, डोमेस्टिक व्हायलन्सची जी केस आहे पार्शियली येस असं म्हटलेलं आहे सध्या कोर्टाने. तर ही डोमेस्टिक व्हायलन्सची घरगुती हिंसाचाराची केस आता तुम्ही पुढे कशी लढणार आहात?
कोर्टामध्ये 20 तारीख आहे त्याच्यासाठी. जे घरगुती हिंसाचार आहे त्याच्यामध्ये माझी बहिणी पण येणार आहे आणि सगळे जे मी पोस्टमार्टमची रिपोर्ट पण काढली होती, आज सगळे जे आहे पुरावे सहित मी पुढे जाणार आहे. अजूनही दबाव आहे तुमच्यावर? दबाव तो खूप केलेला आहे आणि सगळं केलेलं आहे. दबाव करतात की खोटे नाटे व्हिडिओ मी तुमचे बनवून ते पसरून काय करायचंय करा. मी कोणाचाही भीतणार नाही, कोणाचाही मी डरणार नाही आणि मी असाच लढा चालू ठेवणार. ही पहिली लढाई आहे का जी तुम्ही जिंकली? अजून किती लढाई? नाही, माझी दुसरी लढाई आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये ज्या माझ्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती ते लढाई पण मी जिंकलेली आहे. औरंगाबाद हायकोर्टाने त्याच्या क्वेश केलेला आहे, ते FIRच्या क्वेश केलेला आहे. ते रिव्हॉल्वर जो टाकली होती 3 वर्षासाठी मला जेलमध्ये टाकण्याचा प्रोग्राम होता हे लोकांचा. पण ईश्वरची कृपा आहे, परलीची जनता इतकी एकनिष्ठ होती, माझे व्हिडिओ काढून मीडियावरती टाकले आणि मीडियाने मला न्याय दिला. करुणा मुंडे असं काय करुणा मुंडेंकडे